यावेळेस आपण आपलं लक्ष आपलं चित्त परमेश्वराच्या वचनाकडे केंद्रित करू. आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये असू. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. आराधनार्थ ईश्वरा दयेच्या कृपेच्या महासागरात या सृष्टीच्या निर्माते आमच्या जिवंत उद्धारक देवा तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो, प्रार्थना करतो, विनंती करतो. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. बोल प्रभू, तुझी दासी ऐकत आहे. तुझ्या पवित्र वचनाद्वारे पाणी बघा, तू आज आम्हा प्रत्येकाची भेट घे. तुझी दैवी इच्छा आम्हाला प्रकट कर. तुझा गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे करून घे. हिचा दुसऱ्या प्रार्थना विनंती करतो. प्रभू येशू आमचा प्रारंभ उद्धार त्याच्या प्रियाने सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी केलं. त्यानं त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण आणि त्याचा प्रीतिपूर्ण वरदहस्त या बुद्धलाभी प्रवासामध्ये इथपर्यंत आम्हा प्रत्येकावर ठेवला आणि परमेश्वराच्या पवित्र वचनातून शिष्यत्वाविषयक मनन आणि चिंतन करण्याची संधी आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी प्रभूने आशीर्वादित केली. त्यासाठी आपण दैवाच्या नावाला मान, महिमा, गौरव आज आणि सुद्धा सर्व काळ देऊया. लूकवर्तमान 8-10 या शास्त्र अध्यायातील प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यातील काही घटना प्रसंगांना घेऊन शिष्यत्वाविषयक काही गोष्टी या सवयी आपण शिकण्याचा, समजण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त मत्ती शुभकुमार याच्या 24व्या अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व अनेकांना फसवतील. आणि शिष्यत्वाचं प्रशिक्षण किंवा शिष्यत्व काय आहे हे दोन्ही बाजूला या कालावधीमध्ये आपण शिकत आहोत. शिष्यत्व कसं असावं हा महत्वपूर्ण विचार पण आपल्या समोर ठेवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. पण मंडळी या नात्याने या विषयावर आपण शिकत असताना शिष्यत्व कसं असावं हा दुसरा भाग सुद्धा मंडळी या नात्यानं आपण शिकत आहोत. म्हणजे दोन्ही गोष्टी या शिक्षणामध्ये किंवा या चिंतनामध्ये आपल्या बरोबर चालू आहे. कारण की ज्या काळामध्ये आपण जगत आहोत तो काळ, ज्याला शेवटचा काळ प्रकटीकरणाच्या अभ्यासानंतर जे आम्हाला लक्षात येते की ज्या कालावधीमध्ये आज आम्ही आपलं जीवन जगत आहोत तो शेवटचा समय आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मत्ती 24 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या ठिकाणी म्हणतो की तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून तुम्ही काय करा, सावध असा, कारण की पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व अनेकांना फसवतील असं म्हटलेलं आहे. 11व्या वचनामध्ये म्हणतो की पुष्कळ खोटे संदेश देऊ आणि अनेकांना
ते फसवतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल, असं या ठिकाणी शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करत आहे. म्हणून गेल्या भागात निवड ज्या शिष्यांची केली त्या निवडीबद्दल आम्ही पाहिलं आणि त्या निवडीमध्ये ती निवड कशासाठी होती ते देखील आम्ही पाहण्याचा, शिकण्याचा, समजण्याचा त्या चिंतनामध्ये प्रयत्न केलेला आहे. कारण की जी निवड त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने केली, ती निवड होत असताना प्रभू येशू ख्रिस्त मार्क शुभवर्तमान याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 15व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी त्याच्या बरोबर असावे. कशासाठी निवड केली? की त्यांनी त्याच्या बरोबर असावे. आणि निश्चित अर्थानं पाचारणाचा किंवा शिष्यत्वाचा आम्ही विचार करत असताना आमचं जीवन जर त्याच्या बरोबर नसेल तर आम्ही कुणाचे अनुयायी आहोत किंवा आम्ही कोणाचे शिष्यत्व करत आहोत हे एक मोठं प्रश्नचिन्ह आमच्या समोर नक्कीच निर्माण होईल. आणि म्हणून आमचं पाचार कशासाठी, आमची निवड कशासाठी आहे, दुसऱ्या भागामध्ये सेवा काय आहे हे आम्ही पाहण्याचा विशेष करून प्रयत्न केला. सेवेचं मर्म आणि सेवेची परिभाषा काय आहे ही देखील रोमकराच्या पत्रामधून, संत पौलाच्या शिक्षणामधून आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या गोष्टीसाठी प्रभूने आम्हाला पाचारण केलेलं आहे, ज्या कृपादानाने आम्हाला पाचारण केलेलं आहे, त्या पाचारणाशी आम्ही प्रामाणिक राहावं हे महत्त्वपूर्ण विचार शिष्यत्वामध्ये आम्ही पाहण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याप्रमाणे आम्ही या भागामध्ये शिक्षण घेत असताना लूक 8:1-3 मधून आम्ही पाहिलेलं आहे, 8 ते 15 यामधून आम्ही पाहिलेलं आहे, 22 ते 25 यामधून आम्ही हे शिक्षण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण जात असताना किंवा या मननावर, या चिंतनावर आम्ही विचार करत असताना महत्त्वपूर्ण विचार एक आपल्या समोर येतो की बऱ्याचदा खोट्या संदेशांविषयी शास्त्र सांगतं, माझ्या नावाने येतील आणि पुष्कळांना फसवतील याविषयी शास्त्र आम्हाला सांगतं, आणि या सर्व गोष्टीविषयी सावध राहण्याविषयी देखील शास्त्र आम्हाला सांगतं. म्हणजे हे निर्माण होणार घव आहे, घवाबरोबर निधन निर्माण होणार आहे. या सर्व परिस्थितीमध्ये विश्वासणारे या नात्याने, ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने आम्ही या सर्व गोष्टीमध्ये आम्ही त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या वचनामध्ये आणि त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही स्वतःला त्याच्या जवळ ठेवण्याचा अधिकानं प्रयत्न करावा. त्या रीतीने आम्ही आमचं जीवनक्रम व्यतीत करावा. म्हणून एक स्त्री होती जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या घरामध्ये जरी आला होता तरी तिनं व्यर्थ गोष्टीविषयी दगदग केली नाही, तर ती येशूच्या चरणाजवळ बसली आणि येशू जे काही शिकवत होता ते ती ऐकत होती असं म्हटलेलं आहे. आणि तिच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हिनं सर्वोच्च वाटा निवडलेला आहे. म्हणून आम्ही देवाचे अनुयायी या नात्याने देवाचं वचन काय सांगत आहे हे आम्ही ऐकणं, समजणं, शिकणं गरजेचं आहे. कारण की हे वचनच आमच्यासाठी त्या आरशासारखं आहे, त्या आरशामध्ये आम्हाला काय खरं काय खोटं या दोन्ही गोष्टी आम्हाला प्रकट होतात आणि त्याविषयी आम्हाला सावध करतात. बऱ्याचदा आम्ही सेवेमध्ये पाहत असताना, शिष्यत्वामध्ये पाहत असताना सेवा विस्कळीत कधी होते, सेवा कधी खंड पावते हे देखील आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की सेवा म्हणजे काय, तर आमची आध्यात्मिक सेवा काय आहे की आमचं संपूर्ण समर्पण आम्ही काय करावं, देवाला करावं. तुम्ही तुमची जिवंत शरीरे पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून काय करावी, समर्पित करावी. आणि ज्यावेळेस शरीर आम्ही देवाला समर्पित करतो, शरीर ज्यावेळेस आम्ही देवाच्या स्वाधीन करतो, त्यावेळेस देहातील वासना ज्या आहेत त्या वासना कधीही आमच्या सेवेमध्ये अडथळण होऊ शकणार नाही. कारण की रोमकराच्या पत्रामध्ये देहाचे चिंतन काय आहे, मरण आहे, आत्म्याचे चिंतन काय आहे, जीवन आणि शांती आहे. म्हणून शास्त्र ज्या गोष्टीविषयी आम्हाला मार्गदर्शन करतं, प्रोत्साहित करतं ते म्हणजे ज्यावेळेस हा देह आम्ही त्याचा दास करतो, हा देह ज्यावेळेस आम्ही त्याच्या स्वाधीन करतो त्यावेळेस निश्चित अर्थानं ती आमची खऱ्या अर्थानं आध्यात्मिक सेवा होते. आणि ज्यावेळेस देह त्याचा स्वाधीन आम्ही करतो, त्या देहाला ज्याप्रमाणे संत पौल म्हणतो की मी माझ्या देहाला बुकलून काय करतो, त्याचा दास करून ठेवतो, त्या रीतीनं देह ज्यावेळेस आम्ही त्याच्या स्वाधीन करतो त्यावेळेस या देहातील जे कर्म आहे किंवा या देहातील जी वासना आहे
ती वासना आम्हाला पापाकडे आकर्षू शकणार नाही, कारण की आम्ही आमचं जीवन आत्मिक दृष्टीने काय करत आहोत, जगण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आमची दृष्टी त्या परमेश्वराकडे, आमचं चित्त त्या परमेश्वराकडे आणि आमचा देह त्याच्या स्वाधीन आम्ही केलेला आहे. त्यामुळे दैहिक गोष्टी आमच्या आत्मिक जीवनावर घात करू शकणार नाही. पण हे संपूर्ण शरीर आम्ही त्याला स्वाधीन आणि समर्पित करणं गरजेचं आहे. पण ज्या वेळेस आम्ही अगदी तिथं कमी पडतो ना, त्यावेळेस सेवेमध्ये अडचण किंवा सेवेमध्ये सेवा विस्कळीत होणे, सेवेमध्ये खंड पडणे, अशा अनेक गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागतं. कारण की प्रियांनो, प्रेषित 1:8 मी वारंवार ही गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, त्यावेळेस त्यानं सांगितलं की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे काय व्हाल, साक्षी व्हाल. देवाच्या पवित्र अनुग्रहाशिवाय, त्याच्या पवित्र ज्ञानाशिवाय आम्ही त्याचे साक्षीदार होऊ शकत नाही, आम्ही त्याची साक्ष देऊ शकत नाही. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, या गोष्टीविषयी आज आम्ही थोडंसं जागृत आणि सावध राहणं गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही पाचारणाविषयी जर पाहिलं तर पाचारणामध्ये वेगवेगळे प्रवृत्तीचे विचारसरणीचे लोक आम्हाला दिसून येतील. ज्यावेळेस आम्ही लुकाच्या शुभवर्तमानामध्ये पुन्हा एकदा आम्ही आमचं लक्ष केंद्रित करू, लूक शुभवर्तमान याचा 9व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही जाऊ आणि 57 ते 62 या वचनाकडे आपण जाऊ, तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी असं म्हटलेलं आहे. आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की शिष्यत्वामध्ये हे कधी होतं, ज्यावेळेस हा खंड विस्कळीतपणा निर्माण होणं किंवा ते शिष्यत्व, मी गेल्या भागामध्ये पण तुम्हाला म्हटलं की काही सेवा जी आहे ती आम्हाला त्या पावसाळ्यातल्या छत्र्यासारखी दिसून येते. ती ठराविक कालापुरती उबलते, पण काही काळानंतर ती सूर्यप्रकाशामध्ये विरून जाते आणि त्याचा नामशेष देखील उरत नाही. आणि ती सेवा कुठल्या ना कुठल्या तरी निमित्तानं, कारणानं, कुठल्या ना कुठल्या तरी वादळामध्ये ती सेवा खंडित होऊन जाते आणि त्याचा नामशेष राहत नाही. खंडित होऊन जाणं आणि वादळामध्ये उडून जाणं, का वादळामध्ये ती नामशेष होते याचं कारण एकच की कुठेतरी पाया हा कुंकवट ठिकाणी बांधला गेलेला आहे. कुठेतरी पाया हा भक्कम खडकावर पाहिजे, तिथे नसून तो कुठेतरी वाळूवर बांधलेला आहे. म्हणून काही वेळेस ती सेवा खंडित होऊ शकते, विस्कळीत होऊ शकते. ती वाऱ्याच्या एखाद्या वादळामध्ये, एखाद्या झोतामध्ये ती नष्ट देखील होऊ शकते. याचं कारण एकच आहे की सेवेमध्ये येत असताना आमचं पाचारण खरोखर आहे का आम्ही त्या पाचारणामध्ये आमचा कोणता स्वार्थ जगलेला आहे. कारण की सेवेमध्ये अनेक विचाराचे लोक आहेत, जसं की मत्ती 24 मध्ये म्हटलेलं आहे की असा काळ आहे की ज्या काळामध्ये असे लोक माझ्या नावाने येतील की ते म्हणतील मी ख्रिस्त आहे आणि तुम्हाला काय करतील, फसवतील म्हटलेलं आहे. कित्येकांच्या बाबतीत म्हटलेलं आहे पुष्कळ खोटे संदेश निर्माण होतील आणि ते तुम्हाला काय करतील, फसवतील. म्हणून जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे परीक्षा फक्त अशी नाहीये म्हणजे राष्ट्रावर उठेल, भूकंप होतील आणि लढाई होतील आणि मग अवती होतील एवढंच नाहीये, पण आत्मिक जीवनामध्ये देखील कसोटी आहे, आत्मिक जीवनामध्ये देखील युद्ध आहे. पहा, ज्यावेळेस एखादा खोटा संदेशा तुमच्याकडे येऊन ते जे शास्त्र, देवाचं शास्त्र तेच जर चुकीच्या पद्धतीनं शिकवून लागला तर जी अज्ञान मंडळी आहे त्या चुकीच्या शिक्षणावर विश्वास ठेवून ती काय करेल, त्याच्या मागे धावू लागेल. म्हणजे तिथं देखील आपली फसवणूक होऊ शकते. आज तुम्ही अनेक पंथ या जगामध्ये आहेत, अनेक विश्वास, अनेक सिद्धांत या जगामध्ये निर्माण होत आहेत. रोज एक पंथ तयार होत आहे आणि हे तयार होत असताना हा संपूर्ण बायबल घेऊन नाही तर काही ठराविक विचारसरणीवर आधारित वचन घेऊन आपला सिद्धांत स्वतःच्या मनाप्रमाणे, म्हणजे शास्त्र ज्याप्रमाणे सांगतं की ते शास्त्र म्हणून स्वतःचे नियम तुम्हाला शिकवतील, अशा पद्धतीचं शिष्यत्व देखील या जगामध्ये निर्माण होत आहे, ज्याला अँटी ख्राइस्ट, अन्य ख्रिस्त असं देखील संबोधण्यात आलेलं आहे. म्हणजे चुकीच्या पद्धतीचं शिक्षण देखील आलेलं आहे आणि ते चुकीच्या पद्धतीचं शिक्षण देखील आम्हाला फसवू शकेल आणि ते शिक्षण देखील येशू ख्रिस्ताचे अनुयायी किंवा येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणूनच ते तुमच्याकडे येतील. म्हणून काय म्हणतं येशू ख्रिस्त की सावध असा, जागृत राहा.
कारण की माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि ते तुम्हाला फसवतील. म्हणून दोन गोष्टी आहेत, आम्ही त्याच्यामध्ये जाऊ नये आणि आम्ही फसू पण नये. कारण की बऱ्याचदा आज या गोष्टीवर चिंतन करण्याची वेळ यासाठी पडते कारण की आज आमच्याच कल्पातील अनेक लोक अशा अन्य शिक्षणाच्या नादी लागून विश्वासापासून बहकलेले आहेत आणि ते इथून जाऊन तिथं शिष्यत्व करत आहेत. पण कोणाचं करत आहेत? ख्रिस्त विरोधी वचनाचं, बायबल विरोधी वचनाचा, अन्य ख्रिस्ताच्या वचनाचं, शास्त्राचा आधार नसलेली वचनं घेऊन तुम्ही काय करत आहात? स्वतःला शिष्यत्वामध्ये गणून तुम्ही सेवा करत आहात आणि तुम्ही स्वतःला आणि इतरांना देखील फसवत आहात. म्हणून देवाच्या प्रेमंडळी आम्ही त्या विषयात जागृत राहणं गरजेचं आहे. म्हणजे शिष्यत्व सुद्धा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि शिष्यत्वामध्ये आम्ही कसं असलं पाहिजे हे देखील तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून दोन्ही विचार आपण या शिक्षणामध्ये एकत्रित शिकण्याचा, समजण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की शिष्यत्व काय आहे हे ज्यावेळेस तुम्हाला समजतं म्हणजे देवापासून असणारं शिष्यत्व हे ओळखायला काही वेळ लागणार नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की पिकाच्या धन्याने कातकरी पाठवावे म्हणून तुम्ही काय करा? प्रार्थना करा. आणि म्हणून अशा काही विचारसरणीचे शिष्यत्व आमच्या अवतीभोवती आहेत की नाही, ते आहेत तर कसे आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर लुकाच्या शुभवर्तमानामध्ये पहा 8 ते 10 मधीलच हा एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये 57 ते 62 यामध्ये एक घटना प्रसंग आहे. येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामधला अतिशय थोडका घटना प्रसंग आहे, पण 3 विचारसरणीच्या प्रवृत्ती या ठिकाणी दाखवण्यात, या ठिकाणी आम्हाला प्रकट झालेल्या आहेत. तेव्हा असे झाले की 57व्या वचनापासून ते वाटेने चालत असता कोणी एकाने त्याला म्हटले, प्रभूजी आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईल. पाचारणामध्ये, निवडीमध्ये, शिष्यत्वामध्ये आता पहा या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या कोणीतरी मागे आलेला आहे आणि तो मागे आल्यानंतर काय म्हणतो की आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईल. आता येशू ख्रिस्ताला जर कोणी म्हणत असेल मला येशू ख्रिस्ताला अनुसरायचं आहे तर आजच्या जगामध्ये, आताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आनंद वाटेल की दुःख वाटेल? पहिला विचार तुमच्या मनामध्ये येईल, अरे वा, येशू ख्रिस्ताला अनुसरण्यासाठी कोणीतरी तयार झालेला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर जगाची परिस्थिती पाहिली, मी घडलेला एक घटना प्रसंग आहे. एक प्रवास चालू होता मिरज पासून ते दिल्ली पर्यंत आणि त्या प्रवासामध्ये काही सेवकगण त्या ठिकाणी बसलेले होते, काही सुवार्थिक त्या ठिकाणी होते आणि ते दिल्लीला प्रशिक्षणासाठी चाललेले होते. आणि मग त्या प्रशिक्षणामध्ये एक डिग्री वाटप करणारा एक व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला होता. ही घडलेली घटना आहे का? आणि इथून प्रवास सुरू झाला आणि इथून प्रवास सुरू झाला दिल्ली पर्यंत प्रवास संपूस तोपर्यंत त्यानं 15 जणांना दीक्षा दिली. 15 जणांना दीक्षा दिली आणि त्यांनी ती दीक्षा, त्याच्याकडे एक सर्टिफिकेट होतं, त्या सर्टिफिकेटवर त्याचं नाव टाकलं, मला पाळत व्हायचं, मला पास्टर करा. त्यानं नावं टाकली, सही मला शिक्कामोर्तब देऊन टाकलं. 15 लोकांना त्यांनी एका प्रवासामध्ये मिरज पासून ट्रेनला किती तास जेवढे लागतात, 36 किती तास लागतात, तेवढ्या तासामध्ये 15 जणांना दीक्षा दिली. असू शकतं का हे पाचन? ही सेवा असू शकते का? हे शिष्यत्व असू शकतं का? शिष्यत्वाचं महत्व, मूल्य त्याच्यासाठी राहिलं का? ज्याला अशा प्रकारे दीक्षा दिली, पहा तुम्हाला देखील आजच्या काळामध्ये अतिशय सोपं झालेलं आहे. डिग्री म्हणजे थिओलॉजीची, बीटीएच असू दे, बीटीएच असू दे, एमडीओ असू दे, आज बऱ्याचशा जाहिराती वगैरे येतात, पुष्कळ सोपं झालेलं आहे. आज तुम्हाला फोन लावून सुद्धा म्हणतात तुम्हाला आम्ही दीक्षा देऊन टाकतो, तुम्ही या. त्या दीक्षेचं, त्या डिग्रीचं काहीतरी महत्व, मूल्य राहिलेलं आहे का? आणि बऱ्याच आमची भोळी पाळी मंडळी घरात राहून मिळते डिग्र्या, काय करायचं, चला आपल्याला पण डिग्र्या मिळते म्हणून काय करतात, पाहून जातात.
आणि मग नंतर मला कळालं ते 15च्या दीक्षा झाल्या, प्रत्येक दीक्षेमागं त्यानं 5-5, 10,000 रुपये घेतले होते. म्हणजे फक्त बीटीएच पाहिजे असेल, पाळक व्हायचं असेल तर 5,000, त्याच्यापेक्षा मोठं बिशप असेल तर 15-20,000 रुपये. म्हणजे एका प्रवासात काही बिशप पण झाले, काही पाळक पण झाले, काही म्हणजे काय बोलायचं. आणि सांगताना पण अभिमानानं सांगायचं, एका प्रवासात म्हणजे 15 पाळक केले तर होऊ शकते का हे शिष्यत्व. आणि हे शिष्यत्व काय जाऊन शिक्षण देणार. ज्या एका दीक्षेसाठी आम्हाला 8 वर्ष लागले, ती दीक्षा 8 मिनिटाच्या वेळेस तुमच्या हातात येईल तर त्याचं काही मूल्य राहील का हो, त्याचं कंपॅरिझन राहील का. कारण की आज ही परिस्थिती आहे, अशा प्रवृत्तीचे लोक आहे. म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला एक व्यक्ती आला म्हटला, काय म्हटला, आपण जेथे कोठे जाल तेथे मी काय करेन, आपल्या मागे. कदाचित आज आम्हालाही असं कोण म्हटलं तर आम्ही भावनिक खूप आम्हाला वाटेल, अरे बाबा कोणतरी सेवेसाठी येत आहे. कधी कधी असं पण होतं बघा, काही लोक येतात. मी या ठिकाणी ऑफिसमध्ये बसलो असताना काही लोक अशीही माझ्याकडे आले की मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. मुळात मी कधी लगेच भावनिक होतच नाही. मला कोणी असं बाप्तिस्मा घ्यायचं म्हटलं की माझ्या इथं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतो. व्यवसाय झालेला आज बऱ्याच ठिकाणी आमचे काही धार्मिक पुढारी देखील भावनिक कोण बाप्तिस्मा, अरे बाप्तिस्मा तो नाहीये बाप. काय हे होतं, आम्हाला फक्त प्रसिद्धी पाहिजे, आम्हाला नावलौकिक पाहिजे. आम्ही इतक्या लोकांना बुडवलं, तितक्या लोकांना बुडवलं, इतक्या लोकांना आम्ही बाप्तिस्मे दिले, नुसता रिपोर्टर झाले. पण खऱ्या अर्थानं तो आला का सेवेमध्ये, येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये येशूने किती बाप्तिस्मे केले कोणी सांगू शकत. तो करत नसे, शिष्याने केले, तो करतच नसे. पण असा कुठेही बाप्तिस्मा शिष्यत्वाच्या जीवनामध्ये किंवा शिष्याने केलेला असा कुठलाही बाप्तिस्मा नाहीये की जो बाप्तिस्मा पश्चातापाविना त्यांनी दिला असेल. पश्चातापाविना कोणीही बाप्तिस्मा दिलेला नाही. पण आजच्या काळामध्ये असं शिष्यत्व आहे की कोणीही आमच्याकडे कोणत्या उद्देशाने येतोय, कोणत्या अंतःकरणाने येतोय आम्हाला माहित नाही. पण आम्ही काय करतो, भावनिक होऊन बऱ्याचदा आम्ही त्याच्या शब्दांना भाळतो आणि आम्ही त्याला काय करतो, पाळत करतो, स्वार्थी करतो, आम्ही त्याला बाप्तिस्मा देतो आणि आम्ही सेवेचं काय करतो, सेवेचं जे गांभीर्य आहे, महत्व जे आहे ते आम्ही काय करतो, संपूर्णरित्या शून्य करून टाकतो. पण येशू ख्रिस्ताच्या जवळ जो व्यक्ती आला, त्या येशू ख्रिस्ताच्या जवळ आलेला व्यक्ती पहा, एक येशू ख्रिस्त एका घटना प्रसंगामध्ये एका व्यक्तीकडे जातो आणि म्हणतो माझ्या मागे ये. आणि इथं एक व्यक्ती येशूच्या मागे यायची ज्याची इच्छा आहे, त्याच्या विषय येशू ख्रिस्त काय म्हणत आहे पहा. प्रभू काय म्हणाला, येशू म्हणाला, कोकणांना बिळे व आकाशातील पाखरांना घरटी आहे, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावायला ठिकाण नाही. प्रश्न एक, उत्तर एक. या प्रश्नाचं आणि या उत्तराचं कुठंतरी समन्वय दिसतोय का हो. येशू ख्रिस्ताला एकतर यस म्हणायला पाहिजे होतं किंवा येशू ख्रिस्ताला एकतर नो म्हणायला पाहिजे होतं. येशू ख्रिस्त काय म्हणतो, येशू ख्रिस्त आपल्यासारखं नाही. येशू ख्रिस्त अंतःकरणाने जाणणारा परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरणातील विचार पाहणारा परमेश्वर आहे. आम्ही बाह्यमुख पाहतो, बाह्यमुख पाहून बाह्य शब्दावर आम्ही भावनिक होतो. पण येशू ख्रिस्त अंतःकरण पाळणारा आहे आणि जो म्हणतो की आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या बरोबरी, त्याला अगदी त्याच्या अंतःकरणातला विचार सांगलेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की येशू त्याला म्हणाला, कोकणांना बिळे आकाशातील पाखरांना घरटी आहे, पण मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला देखील काय नाही, जागा नाही. तू काय येत आहेस माझ्याकडे मागे. अगदी अंतःकरण म्हणजे ज्यावेळेस हे प्रश्न आणि हे उत्तर पाहतो, त्या प्रश्नातील उत्तरातील येशू ख्रिस्तानं जाणलेलं किंवा येशू ख्रिस्तानं पाहिलेलं त्या व्यक्तीचं अंतःकरण असेल तर ते काय असेल, नक्कीच येशूनं हेच पाहिलं असेल की हा त्याच्या मागे का येऊ इच्छित आहे. संत पौल देखील म्हणतो, जे अन्य शिक्षण देणारे लोक आहेत, ज्यांचं पोट हे काय झालेलं आहे, दैवत झालेलं आहे, अशा शिक्षणाच्या नादी लागू नका.
पोट हे त्यांचं काय आहे? दैवत आहे. आणि या ठिकाणी जो म्हणतो मला तुझ्या मागे यायचं आहे, त्याच्या अंतःकरणातला जो विचार आहे तो विचार येशू ख्रिस्त जाणतो. कारण की त्याला कशासाठी यायचं आहे? त्याला सेवेसाठी यायचं असं वाटतं का तुम्हाला? इतर शिष्याप्रमाणे तो त्या ठिकाणी खरोखर त्याला पाचार नाही म्हणून तो येशू ख्रिस्ताच्या मागे येत आहे का? मुळीच नाही. जर असतं तर येशू ख्रिस्त म्हटलं असतं की चल माझ्या मागे ये. पण या ठिकाणी जो माझ्या मागे ये म्हणणारा व्यक्ती म्हणजे येशू. तो येशू आता त्याला काय सांगतो? कोकड्यास बिळे, आकाशातील पाखरास धरती आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ही जागा नाही. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला त्या ठिकाणीच मिळालं. त्याला येही म्हणावं लागलं नाही आणि त्याला नाहीही म्हणावं लागलं नाही. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळालं. कारण की येशूच्या मागे येणारा जो लोक समुदाय होता तो फक्त वचन ऐकणारच होता असं नाही. कोणी ऐकणारे होते, कोणी पाहणारे होते, कोणी चमत्कार पाहणारे होते, कोणी त्या ठिकाणी त्याला धरून देणारे होते, कोणी काही काम नव्हतं म्हणून नुसतेच मागे देखील फिरणारे होते. कदाचित हा जो व्यक्ती असेल त्या गटातला असेल की ज्याला काही कामधंदा नाही. जगामध्ये ज्यावेळेस अपयश होतं त्यावेळेस कुठं जायचं? तर सेवेला जायचं. म्हणून मी गेल्या 2 आठवड्यांपूर्वी मी तुम्हाला हे सांगितलं होतं की बऱ्याच भागामध्ये जे सेवक तयार होतात ते सेवकांची तयारीच अशी असते, तू काय करतोयस? काही नाही, आता सध्या मोकळा आहेस तर जा मग देवाचं शिक्षण घे. जगातून अपयश आलं की देवाच्या शिक्षणाच्या मार्गी लागणे, बायबल घेऊन सेवा करणे हे बऱ्याचदा आम्ही लोकांच्या मनामध्ये कळत नकळत बिंबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या ठिकाणी हाच उद्देश या व्यक्तिमत्वाच्या अंतःकरणातून पाहून प्रभू येशू ख्रिस्त त्याला त्या ठिकाणी स्पष्ट म्हणतो की मनुष्याच्या पुत्राला डोके टेकाव्यास जागा नाही. आता हा पाश्चात्यामध्ये शिक्षकत्वामध्ये अशा विचारसरणीचे लोक देखील तुम्हाला तुमच्या अवती भोवती भेटतील. त्यांना कसं ओळखायचं? त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखू शकाल. शास्त्र जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला समजेल की शिष्यत्व पाचारण काय आहे आणि खरोखर पाचारिता आहे का नाही. दुसऱ्या या ठिकाणी दुसरं व्यक्तिमत्व आपण त्यानंतर त्याने दुसऱ्या एकाला म्हणते. आता पहिल्या याच्यामध्ये एक जण त्याच्या मागे आला, त्याला येशू ख्रिस्ताने सांगितलं की तू काय कर? मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही. याचा अर्थ परत त्याच्याशी संभाषण नाही, म्हणजे तू तिकडून निघून गेलेला आहे. आता परत त्याला दुसऱ्या एकाला म्हणते माझ्या मागे. परंतु तो म्हणाला प्रभूजी, आता दुसरं पाचारण फार महत्वपूर्ण आहे. त्याच्यामध्ये शिष्यत्व कसं असावं नसावं हे देखील सांगितलेलं आहे. पाचारण कसं आहे हे देखील सांगितलेलं आहे. हे प्रशिक्षणाचा भागच दिसून येतो जर तुम्ही त्या रीतीनं ही शास्त्रवचने वाचायचा प्रयत्न कराल. आता दुसऱ्या एकाला तिथंच बघा, पहिल्यांदा जो मागे आला त्याला हे उत्तर मिळालं. आता त्याला दुसऱ्याला म्हटलं की माझ्या मागे. परंतु तो म्हणाला, काय म्हणाला? प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरू द्या. काय म्हटलेला आहे तो? पहिल्याने मला माझ्या बापाला पुरू द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. आता हे दुसरं पाचारण आहे ज्याला येशू ख्रिस्तानं निवडलं. म्हणजे तुम्ही आता तो पेरणी करायचा दृष्टांत मी गेल्या भागामध्ये बोललो तुम्हाला. याच अध्यायामध्ये पेरणी करायचा दृष्टांत आपण पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये काही बी जे होतं ते कोणकोणत्या जमिनीत पडलं? काही वाटेवर पडलं, काटेरी झुडपात पडलं, काही रस्त्यावर पडलं. आणि मग ते जमीन कोणकोणतं आहे त्याचं हे सांगितलेलं आहे. आता त्यातील एक जमीन कोणती आहे? काटेरी झुडपात पडलेली जमीन. 14व्या वचनामध्ये काटेरी झाडामध्ये पडलेले एक 8वा अध्याय 14व वचन. काटेरी झाडामध्ये पडलेले हे आहेत की, आता काटेरी झाडामध्ये पडलेले कसे आहेत पहा. ते ऐकतात. काय करतात? ते ऐकतात आणि संसाराच्या चिंता, धन, विषय सुख
या आयुष्यक्रमण करत असतात त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाही. काय आहे पहा, काटेरी झुडपामध्ये पडलेलं जे पाचारण आहे ते कसं आहे, ते ऐकतात. ते काय करतात, ऐकतात. पण त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त काय म्हणतो, 3 गोष्टी आहेत. एक संसाराची चिंता आहे, एक धन आहे, एक विषय सुख आहे. या आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटून जाते, ते कधीही परिपक्व होत नाही. म्हणजे अशा पाचारणामधील आलेले लोक अर्धवट पाचारण ज्याला म्हणतात, अर्धवट पाचारण. आता या ठिकाणी तो काय म्हणतो, तो ऐकलं त्यानं, तो नाही म्हटला का येशू ख्रिस्ताला. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला म्हटला माझ्या मागे ये, माझ्या मागे, तो म्हटला का नाही म्हणून, नाही म्हटला नाही. बरं, म्हणजे ते ऐकलं. जसं लूक 8:14 मध्ये सांगितलेलं आहे, काटेरी झुडपातलं जे पडलेलं बीज आहे त्याची वाढ कोणते, ते परिपक्व होत नाहीत, पण त्यांचं पहिलं काय आहे, ते ऐकतात. ते ऐकायला नकार देतात का, नाही देत, ते ऐकतात. पण ते कटकुटं थांबतात. संसाराची चिंता, धन आणि विशेष सुख याच्यामध्ये त्यांची वाढ कोणते आणि ते परिपक्व होऊ शकत नाही. इथं देखील पहा, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला म्हणतो माझ्या मागे, ऐकलं. तो म्हटला नाही की नाही बाबा मला काही जमणार नाही, मला भरपूर काही काम आहे, मला काही जमणार नाही. तो उत्तर काय देतोय बघा, तो काय म्हणतो, परंतु तो म्हणाला प्रभूजी पहिल्याने मला माझ्या बापाला काय करू द्या, करू द्या. आता एक साधी गोष्ट आहे, बाप जर मृत पावलेला असेल तर तो तिथं असू शकतो का, असू शकेल असं वाटतं. तो काय म्हणतो, पहिल्यांदा माझ्या बापाला करू द्या. म्हणजे बाप मृत पावलेला असेल तर तो त्या गर्दीत मुळीच नसतो, तो कुठं असेल, त्याच्या घरात असेल. आता तो काय म्हणतो, माझ्या बापाला पहिल्यांदा करू द्या. तो त्याला म्हणाला मेलेल्यांना मेलेल्यास करू द्या, तू काय कर, देवाच्या राज्याची घोषणा कर. आता हे दोन्ही विचार फार महत्वपूर्ण आहे. ज्याच्यामध्ये जो बापाला करू द्या म्हणजे त्याचा अर्थ त्याचा बाप जिवंत आहे, मग काय करू द्या, काय करायचं त्याला, म्हणजे त्याचा मनामध्ये आधी काय आहे, संसाराची चिंता, धन, विषय सुख. म्हणजे ऐकलं तर खरं, पण त्याची वाढ काय झालेली आहे, खुंटते. कुठं खुंटते, या जगिक गोष्टीमध्ये. म्हणजे बरेचसे पाचारण जे आहे, जे पाचारण सेवेमध्ये यायचं आहे, पण बऱ्याचदा बरीचशी सेवा जर तुम्हाला दिसते, ती सेवा कधी दिसते माहित आहे तुम्हाला, आजच्या काळामध्ये सेवेचं ओढ कुणाच्या अंतःकरणामध्ये जास्त निर्माण होते माहित आहे तुम्हाला. बहुतांशी जर तुम्ही पाहिलं, कुणावरही टीका नाही, पाचारण कोणत्याही वयात असेल, कधीही असू शकेल, देव कधी कुणाला निवडेल माहित नाही, कोण कुठल्या वेळेत सेवेमध्ये तेही आम्हाला माहित नाही. पण जर त्या कालावधीमध्ये तुमचा एन्काउंटर येशूबरोबर झाला असेल तर ते खरं पाचारण. पण बऱ्याचदा आजच्या परिस्थितीमध्ये बरंच पाचारण जे आहे ते आमचं लोकांचं सेवा निवृत्तीच्या काळानंतर. बऱ्याच लोकांना सेवेमध्ये येण्याची उत्सुकता कधी वाढते, आम्हाला दीक्षा पाहिजे, आम्हाला सेवा करायची, आम्हाला प्रार्थना करायची, दीक्षा. आज अशी ही सेवा तयार होत आहे, जी सेवा कुठं, सेवा निवृत्तीच्या काळानंतर. म्हणजे सगळं घरदार, सगळं जगातील विषय सुख, धन संपत्ती, विषय विलास सगळं झालं की सगळ्यांना सगळं पूर्ण. आता काय आहे, आयुष्यभर मोकळाच वेळ, कुठं घालवायचा, वेळ तर घालवायला पाहिजे ना. आणि बऱ्याचदा सेवेमध्ये येणाऱ्या लोकांना मोकळा वेळच मिळतो, भरलेला वेळ कोण देत नाही. मोकळ्या वेळेमध्ये बऱ्याच लोकांना सेवा आठवते आणि मग ते सगळीकडे म्हणतात की मी काय आहे सेवक. म्हणजे हे कोण माहितीये का, ज्यांनी आपल्या बापाला पुरून कुठं आलेले आहेत, सेवेमध्ये आलेले आहेत. म्हणजे संसाराचा विषय सुख घेतलेला आहे, संसारिक गोष्टी, धन, हे सगळं करून मग आलेलं हे विचार.
म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, मेलेल्यांना पुरू दे. म्हणजे काय? मेलेले म्हणजे काय? मेलेला पुरू शकतो का सांगा? एक मेलेला माणूस मेलेला पुरू शकतो का? म्हणजे जे जगातील गोष्टी आहेत ना, जे जगामध्ये आहेत त्यांना पुरू दे. तू देवाच्या राज्याची घोषणा कर. तू काय कर? देवाच्या राज्याची घोषणा कर. तुला जीवन मिळाले ना, जीवनामध्ये राहा. जगातील जी गोष्ट आहे त्या कशा आहेत? जगातील गोष्टींना नाशवंत गोष्टी म्हटलेलं. कोणत्या गोष्टी? नाशवंत गोष्टी. आणि म्हणून पहा, 8व्या अध्यायामध्ये बेरणी करण्याचं उदाहरण येशू ख्रिस्त देतो, पण त्याचं जे खरं प्रमाण जे आहे ते अगदी 9व्या अध्यायाच्या 57 ते 62 या वचनामध्येच आम्हाला कळलं की हे जीवन कोणतं आहे. ते कोणतं आहे पहा. ते संसाराची चिंता. ते नाही म्हणत नाही. लोक सुद्धा सेवाला ये म्हटलं तर कधीच नाही म्हणत नाही. हा माझी जरा सगळी कामं आटोपतो आणि मग सेवेला येतो, असे विचार करणारे लोक आहेत. पण हे लोक जे आहे, हे पाचारण जे आहे, हे अगदी आयुष्याच्या शेवटास म्हणजे ज्यावेळेस आम्हाला काहीच काम नसतं त्यावेळेस आम्ही काय करतो? देवाकडे धाव घेतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी त्याला म्हणतो की मेलेल्यांना तू काय करू दे? तू काय कर? देवाच्या राज्याची घोषणा कर. पण बरेच पाचारण या जगामध्ये असं दिसून येत आहे, ते या दोन्ही गोष्टीमध्ये गुंतलेला आहे. आधी जगातील गोष्टी आणि मग देवाकडे. शास्त्र आम्हाला सांगतं सर्वप्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व तू काय कर मिळवण्यासाठी जर या सर्व गोष्टी तुझ्या मागे धावत येतील. म्हणून शिष्यत्वामध्ये जो उत्तम आहे ते देवाला द्यायला शिका. जे तुमच्या जीवनातील जे उत्तम आहे तो देवाला द्यायला शिका. आज जर प्रभू तुम्हाला पाचारण करत असेल तर त्याच्या मागे विश्वासाने जा. जर आज येशू तुम्हाला म्हणत आहे माझ्या मागे ये, तर विश्वासाने त्याच्या मागे जा. काळजी करू नका. कोणतीही संसारिक गोष्टीची चिंता करू नका, कारण की त्यानं मुख दिलेला आहे तर चारा देणारा परमेश्वर आहे. शरीर दिलेला आहे तर वस्त्र देणारा परमेश्वर तो आहे. त्यानं तुम्हाला निवडलेला आहे तर तुमची आणि तुमच्या पिढीची काळजी घेणारा तो विश्वसनीय परमेश्वर आहे. हालेलुया. आणि तो तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या. एक म्हणतो माझ्या मागे, मला तुझ्या मागे यायचं आहे, त्याला म्हणतो कोकडा मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला लागेल. पण दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो की माझ्या मागे अशी जर वाणी तुम्हाला आज असेल तर मी तुम्हाला आव्हान करेन की त्या वाणीला हो द्या. विश्वासानं त्याच्या मागे जा. विश्वासानं त्याच्या मागे जा. नका चिंता करू, कारण की तुमची काळजी घेणारा तो परमेश्वर आहे. तुमच्या कुटुंबाची, तुमच्या लेखांची काळजी घेणारा तो विश्वसनीय देव आहे. तुम्ही त्याच्या मागे जा. त्याच्या राज्याची घोषणा करा. ऐका व कृतीही करा. संसारिक चिंता जे आहे हे शैतान जे आहे आम्हाला देहाची वासना, संसाराची खुशाली, याच्यामध्ये डोळ्याची वासना, याच्यामध्ये तो आम्हाला काय करतो? गुरफडून टाकतो आणि आम्हाला आमच्या पाचारणापासून परावृत्त करतो. आज जर येशू तुम्हाला म्हणत आहे माझ्या मागे या, त्याने जर तुम्हाला शिष्यत्वासाठी पाचारण केलेलं आहे तर यस म्हणा आणि त्याच्या मागे जा. तो काळजी घेणारा परमेश्वर आहे. तो काळजी घेणारा परमेश्वर आहे. म्हणून येशू ख्रिस्ताच्या मागे चालणाऱ्या शिष्य कधीही कुरकुर अवस्थेत दिसून येत नाही. कुठेही येशू ख्रिस्ताच्या मागे चाललेला तो जसा अनुयायी आहे, कुठेही काळजी चिंतेमध्ये बसलेला आम्हाला दिसून येत नाही. कारण की येशू बरोबर चाललेला तो अनुयायी त्या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. येशूवर जर विश्वास असेल तर विश्वासानं तुम्ही त्याच्या मागे जा. तुमची काळजी घेणारा तो परमेश्वर आहे. आता तिसऱ्या विचाराकडे ज्यावेळेस आम्ही जातो, आता या ठिकाणी तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. त्यानंतर आणखी एकाने म्हटले प्रभूजी मी आपल्या मागे येईल. पहा, एकाच घटना प्रसंगामध्ये किती प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारामध्ये काही काम धंदा नाही, येशूच्या मागे जायचं. दुसऱ्या प्रकारामध्ये जायचं आहे, इच्छा आहे, ऐकलेलं आहे,
पण संसारिक गोष्टीमध्ये देखील मन जडलेलं आहे. पहिल्यांदा बापाला पुढे द्या, मग तुमच्या मागे येतो. आता तिसरं म्हणतो, काय म्हणतो, मी आपल्या मागे येईल, परंतु तू काय म्हणतो, परंतु पहिल्याने माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. पहिल्यांदा काय करू द्या, मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. आता येशू ख्रिस्त काय म्हणायला पाहिजे होतं? येशू ख्रिस्ताने काय म्हणायला पाहिजे होतं? आता जर तुम्ही कुणीतरी, मी तुम्हाला इथं आता माझ्याकडे आला आणि मी म्हटलं की चला आता जर आपल्याला मुंबईला जायचं एका मीटिंगला, तुम्ही काय म्हणाल? घरच्यांना सांगू की काहीतरी वाट बघत बसले ना, बरोबर आहे? आता असं म्हटलं तर मी काय म्हणणार, ठीक आहे फोन कर आन्सर किंवा सांगून. आता या ठिकाणी जो व्यक्ती म्हणतो मी आपल्या मागे येईल, त्याला येशू ख्रिस्ताचं उत्तर काय बघा. आता पुढच्या भागामध्ये 62व्या वचनामध्ये येशूने त्याला म्हटले, आम्हाला असं वाटतं की तो म्हणेल की ठीक आहे जाऊन ये लवकर ये, सांगून तू माझ्या मागे चल. येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी आहे. म्हणजे हे सगळं जे घटना प्रसंग आणि या घटना प्रसंगामध्ये येशू ख्रिस्ताची उत्तरं जी आहेत ती तत्कालीन परिस्थितीवर आधारित नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे कोणीतरी म्हणते मी आपल्या मागे, परंतु मला माझ्या घरच्यांना निरोप घेऊ द्या. येशू ख्रिस्त तो निरोप किंवा त्या दृष्टिकोनातून येशू ख्रिस्ताचं प्रत्युत्तर नाही. येशू ख्रिस्त काय बघतोय, त्याचं भविष्य बघतो. काय बघतोय, त्याचं भविष्य बघतो. कारण की नांगराला हात घातल्यानंतर जो मागे बघतो तो त्याच्या राज्यास उपयोगी नाही. म्हणजे हे कसं जीवन आहे. म्हणजे पहा, पहिलं शिष्यत्व आहे ज्याला काम आहे, म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो अरे मला डोके टेकायला जागा नाही, तू कशासाठी माझ्या मागे यायला लागलास. दुसऱ्याला तो म्हणतो की जाऊ दे, मेलेल्यांना पुरू दे, तू काय कर, देवाच्या राज्याची घोषणा कर. आता तिसऱ्याला तो काय म्हणतोय, तो म्हणतोय मी येईन परंतु मला माझ्या घरच्यांना काय करू द्या, निरोप देऊ द्या. मग तो म्हणतो की जो कोणी नांगराला हात घालतो ना त्यानं मागं बघायचं नसतं. म्हणजे ही कसली विचारसरणी आहे शिष्यत्वामधली? ही शिष्यत्वामधली जी विचारसरणी आहे ती दोन्ही दगडावर हात ठेवून चालणारी. ती कशी आहे? दोन्ही दगडावर. म्हणजे जग पण पाहिजे आणि सेवा पण पाहिजे. ही विचारसरणी, ही प्रवृत्तीची ही विचारसरणी आहे. आज अनेक अशा प्रकारचं पाचारण तुम्हाला दिसेल, ते जगिक जीवनामध्ये देखील व्यस्त आहे आणि दैवी सेवेमध्ये देखील ठिकाण आहे, व्यस्त आहे. म्हणजे जगातील ही गोष्टीची आवड पाहिजे आणि देवाची ही गोष्टीची आवड पाहिजे. असा मनुष्य देवाच्या राज्यास उपयोगी नाही. जसं शास्त्र आम्हाला सांगतं की एका झऱ्यातून दोन प्रकारचे पाणी वाहू शकत नाही. एका मेढामध्ये दोन तलवारी बसू शकत नाही. तसंच एका जीवनामध्ये द्विसेवा होऊ शकत नाही. एक तर धनाची सेवा करशील किंवा देवाची सेवा करशील. दोन प्रकारची सेवा देवाला मान्य नाही. कारण की अशा प्रकारच्या वृत्तीमध्ये जिथे धन तिथे बळ, म्हणजे जगिक ही सेवा पाहिजे आणि आध्यात्मिक ही सेवा पाहिजे आहे. अशी विचारसरणी देवाच्या राज्यासाठी काय म्हणतो येशू ख्रिस्त, उपयोगी नाही. म्हणून गेल्या भागामध्ये आपण एक शास्त्र वचन वाचलेलं होतं. पहिले राजे याच्या 19व्या अध्यायामध्ये एकोणीसाव्या वचनामध्ये एक पाचारण आहे. कसं पाचारण आहे पहा. तो तेथून निघाला तेव्हा त्याला शाफाटाचा पुत्र अलिशा भेटला. तो बैलाची 12 जोते चालवून शेत नांगरत असे आणि तो स्वतः 12व्या जोता बरोबर होता. त्याच्याजवळ जाऊन एलियाने आपला झगा
त्याच्यावर टाकला. काय म्हटलेलं आहे पुढे पहा. तेव्हा तो बैल सोडून एलियाच्या मागून धावला. तो त्याला म्हणाला, मला आपल्या आई बापांचे चिंबण घेऊ द्या, मी आपल्या अनुयायी होईल. तो त्याला म्हणाला, परत जा, मी तुझे काय केले. मग तो त्याच्या मागे जाण्याचे सोडून परतला. बैलाची एक जोडी घेऊन त्याने कापली, बैलाची ओते पिटवून त्याचे मांस भाजले, ते त्याने आपल्या लोकांना दिले, ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलिया बरोबर गेला व त्याची काय म्हटलेलं आहे, सेवा करू लागला. म्हणजे अलिशा ज्या वेळेस अलिशाला पाचारण होतं, त्यावेळेस अलिशा काय करतो, माग ज्याच्यामध्ये चित्त अडकेल, ज्याच्यामध्ये मन अडकेल, अशी कोणतीही गोष्ट मागे ठेवत नाही. तो कुणाच्या मागे जातो, एलियाबरोबर त्याची सेवा करू लागतो. हे आहे पाचारण. या ठिकाणी माग कोण. आणि मग ज्यावेळेस अलिशाच्या बाबतीत काय म्हणण्यात आलेलं आहे माहिती आहे, एलियाला जितके आशीर्वाद होते त्याचे दुप्पट आशीर्वाद कुणाच्या जीवनामध्ये आहेत, अलिशाच्या जीवनामध्ये आम्हाला दिसतो. म्हणजे अलिशा ज्यावेळेस मागे जातो, त्यावेळेस तो मागे जात असताना कोणतीही अशी गोष्ट मागे ठेवत नाही की ज्याच्यामध्ये त्याचं चित्त अडकेल. परंतु या ठिकाणी एक व्यक्ती काय म्हणतो, नांगराला हात घातल्यानंतर जो मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. तो वर्तमान स्थितीमधील परिस्थितीमधील त्या तत्कालीन परिस्थितीला धरून येशू चुकत नाही, तर तो त्याचे अंतःकरणातील विचार जाणणारा येशू त्या ठिकाणी आहे. म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, शिष्यत्वामध्ये आम्हाला शिष्यत्व ओळखायचं असेल आणि शिष्यत्वामध्ये आम्हाला टिकायचं असेल तर आम्हाला देखील लक्षात येणं गरजेचं आहे की आम्ही कोणत्या स्तरामध्ये बसत आहोत, आमचं पाचारण कोणत्या स्तरामध्ये आहे. आणि म्हणून लूक 8 ते 10 हा अभ्यासक्रम आम्ही शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये आमचं शिष्यत्व काय आहे, आमची सेवा का खंडित होऊ शकते, सेवा आमची का विस्कळीत होऊ शकते. जर अशा प्रवृत्तीमधील आमची सेवा असेल तर ती सेवा प्रियानो खंडितच होणार आहे. जर ती स्वार्थी बुद्धीनं सेवा असेल, जर ती जगिक संसारिक गोष्टीमध्ये गुंतलेली सेवा असेल, जर ती तोंड घेण्याची चाकरी करणारी सेवा असेल तर देवाच्या प्रेमाने ते शिष्यत्व खंडित झाल्याशिवाय राहणार नाही. आज जर आम्हाला वाटतं की प्रभू येशूनं मला पाचारण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मी शिष्यत्वामध्ये आहे, तर आज आम्ही आमच्या पाचारणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासोबत आमच्या अवतीभोवती असणाऱ्या पाचारणाकडे देखील आम्ही पाहणं गरजेचं आहे की खरोखर देवानं पाचारित केलेलं आहे का. या 3 गोष्टीमधलं हे पाचारण आहे हे देखील आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा शिष्यत्वाचा भाग आम्ही शिकणं गरजेचं आहे. प्रभूची सेवा करण्यासाठी, आत्म्याने खरेपणाने प्रभूची सेवा करण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गाच्या पृथ्वीच्या निर्माणकर्ता आमच्या जिवंत उद्धारक देवा परमेश्वर, या शिक्षणासाठी, या मरणासाठी, या चिंतनासाठी आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तुझा अनुग्रह दे हीच आम्ही तुझं प्रार्थना करतो. येशूच्या नावात मागतो. आमेन.